नमस्कार, मी भीमराव खराळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, दिल्लीच्या जंतर मंतर वरती कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये जी गोदी मीडिया आहे, या गोदी मीडियाला चांगली चपराक बसलेली आहे. लोकांनी गोदी मीडिया दिसली तर दिसली की ठोकून काढली आणि याचा परिणाम असा झालाय की स्टुडिओमध्ये बसून काम करणारी मीडिया म्हणजे अँकर आणि ग्राउंड रिपोर्टर घेणारे म्हणजे ग्राउंड रिपोर्टर वरती अन्याय अत्याचार व्हायला लागलेला आहे. अक्षरशः पाडोपाडो मारलेत लोकांनी पत्रकार गोदी मीडियाचे. आणि त्या प्रोटेस्टमध्ये जाणारे सुद्धा जे मोदी भक्त होते त्यांना सुद्धा मारहाण केली. मग ते ऍक्टर असू द्या, कोणी असू द्या, जणू मोदीचं नाव घेऊन त्याला धोपटूनच काढलेला आहे. म्हणजे लोकांच्या मनात प्रचंड राग आहे या गोदी मीडिया बद्दल. आणि त्याचबरोबर पोलिसांचं सुद्धा धाक कमी झालेला आहे. पोलिसांबाबत सुद्धा या तरुणाईच्या मनामध्ये प्रचंड राग आणि संताप. म्हणजे जी पोलिसाची जी भीती असती ही दिल्लीच्या जो लाठी हल्ला झाला दिल्लीमधला, त्या लाठी हल्ल्यानं कमी झाली. लाठी हल्ला झाला आणि त्यामुळं जो तरुणांमध्ये भीती होती पोलिसांची ती कमी झाली आणि अक्षरशः ताणूताणू मारले पोलिसांना सुद्धा. ACP DCP ज्यांनी अन्याय अत्याचार केला, मारहाण केलं मुलांना, त्यांना हाणलं गेलं. तसंच भाजपच्या बी बऱ्याच नेत्यांना मारहाण झाली. काल दिवसभरात एवढ्या घडामोडी काढल्या त्या आज रात्रीपर्यंत की भयंकर अशा घडामोडी घडल्या त्या. आणि यामुळं आता भारतीय जनता पक्षाचंच अस्तित्व धोक्यात आलंय असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. तर ह्या विषयाची आज आपण संपूर्ण अशी चर्चा करणार आहोत की नेमकं याच्यामध्ये काय झालं, किती लोकांना मारहाण झाली, किती पोलीस जखमी झालेत, तर किती विद्यार्थी जखमी झालेत आणि किती मीडिया पत्रकारांच्या लोकांना मार खावा लागला गोदी मीडियाला. या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये लोक हे जे मोठे चॅनल आहेत गोदी मीडियाचे, जे गोदी मीडिया म्हणून नावं पडलेली आहेत, या गोदी मीडियाचा एकही चॅनल लोक बघत नाहीत. म्हणजे टीव्ही बघणं लोकांनी कमी केलेलं आहे गोदी मीडिया आहे म्हणून. आणि लोकांची प्रचंड अशी नाराजगी त्या गोदी मीडियावरती आहे. आणि त्याचाच परिणाम असा झालाय की गोदी मीडियाचे जे काही चॅनल आहेत, प्रमुख चॅनल, यांचं ग्राउंड रिपोर्टिंग करणारी जी लोक आहेत ते त्यांना धरून मारहाण केली जाते. मग तो कोणी बी असू द्या, बारीक मोठा छोटा म्हातारा कोतारा हे बघितलं जात नाही. तो गोदी मीडिया मधून आलाय आणि त्याला धोपटून काढायचं असाच काहीसा मनसुबा काही या विद्यार्थ्यांचा झालेला आपल्याला दिसतो. आता बघा, बरीच अशी उदाहरणं आहेत. काल बिहारमध्ये आंदोलन झालं, बिहारमध्ये सुद्धा असंच झालं की अक्षरशः भाजपच्या आमदाराला ताणोताणू मारलं गेलं. तिथं तर पत्रकारांना ताणोताणू मारलं गेलं. दिल्लीमध्ये सुद्धा हीच अवस्था झाली की पत्रकाराला ताणोताणू मारलं. भाजपचे जे काही तिथं कोणी गुणगान गाणारे जाणारे त्यांना सुद्धा चोपून काढलं. आता ह्या सगळ्या गोष्टींचे आपल्याकडे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर तत्पूर्वी बघा, भारतीय जनता पक्ष हा 2014 साली देशामध्ये सत्तेत आला आणि 22 राज्यांमध्ये सध्या सत्ता आहे. तर देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आता भाजपच्या विरोधात 2026 मध्ये आता प्रचंड राग आहे लोकांच्या मनामध्ये. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, तरुणांना रोजगार नाही, भ्रष्टाचार वाढलाय, बलात्कारी, डाकू हे सगळे भाजपमध्ये गेले, सगळ्यांची संख्या वाढली. तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष कसं काय निवडून येतो? म्हणजे याचा अर्थ दुसरा सुद्धा आहे. निवडणूक आयोग भाजपच्या खिशात आहे, सुप्रीम कोर्ट भाजपच्या खिशात आहे, ED आहे भाजपच्या खिशात, CBI भाजपच्या खिशात आहे. म्हणजे ह्या सगळ्या यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. त्यातच जे आपले भारतीय बॉर्डरवरचे जे जवान आहेत यांचा सुद्धा गैरवापर सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष करतोय. की जसं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीची सत्ता उलटून टाकण्यासाठी
2.5 लाख जवान तिथं निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये बोलवले गेले आणि ईडीचा, सीबीआयचा, निवडणूक आयोगाचा वापर केला गेला आणि तिथली सत्ता ताब्यात घेतली. 93 लाख मतं SIRच्या माध्यमातून कमी केली. त्यातली 27 लाख लोक सुप्रीम कोर्टात गेली तर सुप्रीम कोर्ट म्हणते की यावेळेस नाही, पुढच्या वेळेस मतदान करा. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा किती लाचार झाले, किती सत्तेच्या बाजूने झुकले, त्याची ही उदाहरण आहे ती. आता काल परवा सुद्धा जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिथं विद्यार्थ्यांना काठीनं मारहाण झाली, लाट्या काट्यानं, खिळे लावलेल्या काट्यांनी मारलं गेलं. त्यावरती सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यासाठी गेले जनजीएच्या वतीनं. तर तिथं सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की आम्हाला तुमचे व्हिडिओ पाहण्यात वेळ नाही, आम्ही फक्त मोदी शहांचे व्हिडिओ बघणार, मोदी शहांबाबत जर काय घडलं अदानी अडानी तरच आम्ही बघणार, असा त्याचा अर्थ. म्हणजे विरोधकांनी टीका टिप्पण्या केली. म्हणजे सुप्रीम कोर्टावरती सुद्धा लोक आता सरळ सरळ टीका करायला लागले की सुप्रीम कोर्ट हे भाजपच्या बाजूने काम करते, ते न्यायिक व्यवस्था राहिलेली नाही, न्यायपालिका राहिलेली नाही. आणि या अशा गोष्टीतूनच आता हा जनजीए उभा राहिलाय, म्हणजे तरुण उभा राहिलाय आणि तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये ठामपणे उभा राहिलेला आहे. तिथं मग पोलीस येऊ द्या, कमांडो येऊ द्या, आर्मी येऊ द्या, मिलिटरी येऊ द्या, तो कशालाही घाबरत नाही, असंच काहीसं सध्या तरी दिसतंय. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला हा सर्वात मोठा लागलेला सुरुंग आहे आता. म्हणजे भाजपला आता नरेंद्र मोदींनी रात्रीच एक व्हिडिओ जारी केलाय. आता तो माझ्याकडे दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला. नरेंद्र मोदींनी काय व्हिडिओ जारी केलाय आता. म्हणजे एवढे दिवस नरेंद्र मोदी काहीच बोललेले नव्हते. नरेंद्र मोदी एकदम चुप्पी होते नरेंद्र मोदींचे. मात्र आता नरेंद्र मोदी बोलायला लागलेले आहेत, घाबरलेले आहेत. बघा हा. मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी रात्री 12:30 वाजता नरेंद्र मोदींनी हा मोबाईल वरती व्हिडिओ रेकॉर्डिंग केला, कॅमेरावाले भेटले नाही म्हणून, आणि रातोरात व्हिडिओ सोडलाय नरेंद्र मोदींनी. बघा म्हणजे मोदी सुद्धा घाबरलेले आहेत ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला की कधी काय होईल सांगता येणार नाही. घटना से बघा अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विध कदम उठाए गए. आता मोदींनी सांगितले फास्ट ट्रॅक न्यायालय को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का 1 वर्ष बर्बाद ना हो. तत्काल परीक्षाएं लेना बहुत जरूरी था. सरकार ने अभी पूरी शक्ति का उपयोग करके कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों की एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया. हे और अभी नरेंद्र मोदींनी रात्री सांगितलं. मात्र तारीख को रिजल्ट भी आ गया. अजून पण नरेंद्र मोदींच्या मंत्र्यानं राजीनामा दिलेला नाही, त्यावर नरेंद्र मोदी काही बोलले नाही. विद्यार्थियों की खुशियों की खबरें भी आ रही है, लेकिन हम वहां पर संतोष मानने वाले लोगों में से नहीं है. हा नरेंद्र मोदींनी व्हिडिओ रात्री 12:30 वाजता जारी केलाय. बघा म्हणजे नरेंद्र मोदी सुद्धा घाबरलेले आहेत कालच्या आंदोलनाला. आणि ही लाडकी बहीण बघा आपली नारी शक्ती, पोलिसांचे गाडी ढकलून लावते. ही नारी शक्ती आहे. ही विद्यार्थिनी म्हणते की माझ्या अंगावरती गाडी घातली तरी चालेल, परंतु मी विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ देणार नाही. म्हणजे बघा जो जनजीए आहे तो आता पोलिसांना कसलाही घाबरत नाही. कॉकरोच जनता पार्टी
म्हणजे हे जे आंदोलन पेटलंय आता हे देशभर पेटलंय, म्हणजे नुसतं इथंच पेटलेलं नाही. तर मी तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ दाखवतो ह्याची. आता बघा, देशातला जंजीर पेटलाय आणि गोदी मीडियाचे जे पत्रकार आहेत त्यांना कसं ताणून ताणून लावलंय, कसं मारझोड केली. अगोदर हा डीसीपी जो आहे भरत, याला मारहाण झाली. एसीपी का मारलं तर त्या एसीपीनं अनेक तरुणांना मारहाण केली, मुलींना मारहाण केली, म्हणून त्या एसीपीला ताणून ताणून मारलं. बघा, इतनी ज्यादा उग्र उन्होंने मुझे गिरा दिया और उसके बाद फिर हर मोमेंट पे बॉडी इम्पैक्ट चालू हो गए. उसमें लात थी, घुसे थे, डंडे थे, इवन नुकीली ईंटें भी थी. इस दौरान खूब सारी गंदी गंदी गालियां दी गई. पुलिस वालों को स्पेशली टारगेट करते हुए उनको आइसोलेट किया गया, उनके ऊपर हमला किया गया. एंड में तो ऐसा हो गया था कि एक तरफ ग्रिल थी और बाकी तीनों तरफ उग्र भीड़ थी. तो इतना होश था कि मैंने ये सोचा कि ग्रिल पे अपना सिर ना लगे, तो वहां अपने हाथ अड़ा दिए और पीछे से धड़ाधड़ लात गुस्से और डंडे बरस रहे थे. 2 दांत टूट गए हैं ये वाले. दोन दात तुटले एसीपीचे. ब्रूजिंग है, अब्रेशंस हैं जिसमें ब्लीडिंग भी हुई थी. भीड़ इतनी ज्यादा उग्र थी, उन्होंने मुझे गिरा दिया और उसके बाद फिर हर मोमेंट पे बॉडी इम्पैक्ट चालू हो गए. इसमें लात थी. बघा, हे मारहाण झाली नरेंद्र मोदींचे पोलीस, म्हणजे ज्यांनी निहत्ते विद्यार्थ्यांवरती काठीनं मारहाण केला, लाठीचार्ज केला आणि विद्यार्थ्यांना घायल केलं. त्या विद्यार्थ्यांनी आहे बघा, मारला पोलीस. आपण हिंसेचं समर्थन करत नाही, मात्र सध्या देशाची परिस्थिती अशी झालेली आहे आणि पोलिसांबद्दल लोकांच्या मनात जो राग आणि द्वेष हा जो मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे. पोलीस हा सत्तेचा गुलाम झालेला आहे, लाचार झालेला आहे. बदल्यांसाठी, नोकरीसाठी लाचार झालेत पोलीस. म्हणजे त्यांना फक्त आणि फक्त सत्ताधारी दिसत आहेत, सत्ताधाऱ्यांची कामं दिसत आहेत, सत्ताधाऱ्यांसाठी फक्त काम केलं जातंय. आणि यामुळं ही परिस्थिती आता पोलिसांची झालेली आहे. बघा मित्रांनो, हे गोदी मीडिया कसा झोपाटलाय मोदींचा. बघा, मोदी बघताना कसा तुडवलाय. बघा, हे कोकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये. आता हे बघा, बिहारमध्ये भाजपचा झेंडा लावून चाललाय. तो का लोकांनी धरला, विद्यार्थ्यांनी निवार धोपाटला भाजपचा झेंडा लावणाऱ्यांना. अक्षरशः भाजपच्या नेत्यांना सुद्धा मारहाण व्हायला लागलेले आहे का, दिसतंय का. निवार चोपून काढला बघा. ही अवस्था झाली आता देशामध्ये. निवार त्याला धोपटून काढला बघा. तर बघा, एका आमदार महोदयाला सुद्धा निवार चोपलाय. आता ह्या आंदोलनामध्ये बघा, पोलीस सुद्धा आता हे एक सुपरस्टार आहे, तो आंदोलनामध्ये आला आणि नरेंद्र मोदींची वाहवा करायला लागला. लोकांनी धुपटून काढला त्याला. बघा, कलाकार आहे, मोठा सुपरस्टार आहे, नरेंद्र मोदींचं गुणगान गायला लागला, लोकांनी धुपटून काढलं. बघा, विद्यार्थी आंदोलनातलं हे विद्यार्थ्यांनी ताणून हाणलं त्याला. बघा, काय गरज होती का हे सगळं करायची. म्हणजे काय कारण नसताना तिथं जाऊन बघा, आता या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वकील सुद्धा मैदानात उतरलेत आता आणि शपथ घेतली त्यांनी. म्हणजे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये, भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये भारतामध्ये वातावरण तयार झालेलं आहे. वकिलांनी शपथ घेतली. सुप्रीम कोर्टाला हा मोठा झटका बसलेला आहे. ही सगळी वकील सुद्धा तिकडल्या बाजूने गेले ते म्हणून.
बघा ही परिस्थिती चालली आता देशाची. आणि हे बिहार मधलं बघा, पोलिसांचे कपडे घालून अक्षरशः पोलीस स्टेशनमध्ये रीळ बनवल्यासारखं काम आहे. त्या बिहारचं आंदोलन बघा, हे अक्षरशः राजभवनाचं गेट तोडून टाकलं. औरंगाबाद जिला से आए हैं, न्याय के लिए इस्तीफा मांग रहे हैं. मेरा इस्तीफा नरेंद्र मोदी का शिक्षा मंत्री इस्तीफा दे ही नहीं देंगे. नरेंद्र मोदी दे देंगे. बिहार है, पापा भेजे हमको कि जाओ या तो ठोक के ठोका के आना. बघा पोलिसाला कसा बघा, ही अवस्था आहे बिहार मधल्या. मोदी का चमचा है, बघा मोदी का चमचा. निबार दोपटून काढले सगळे. म्हणजे बघा आज अवस्था सगळ्यांची काय झाली. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अण्णा हजारे सुद्धा उपोषणाला बसले आहेत. ज्या 2014च्या अगोदर 12-13ला अण्णा हजारेंनी अण्णा आंदोलन चालू केलं होतं. मै भी अण्णा अशा टोप्या घालून देशातून काँग्रेस उखडून फेकली होती. आज तेच अण्णा काल रडले, विद्यार्थ्यांवरती लाठीचार झाला, पेपर फुटला. त्यावेळी अण्णा अक्षरशः रडले आणि अण्णांनी आता आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतला. अहिल्यानगरमध्ये ते आंदोलनाला बसलेत मौनाला. आणि त्यांनी असं सांगितलं की मी दिल्लीला जाऊन सुद्धा उपोषणाला बसणार आहे. धर्मेंद्र प्रधानने राजीनामा लवकरात लवकर दिला पाहिजे असं सांगितलं गेलं. बघा अण्णाचं सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे अण्णा हजारे बसलेले आहेत आंदोलनाला. म्हणजे अण्णा सुद्धा आता मैदानात उतरलेले आहे. मौन आंदोलनाला बसलेले आहेत अण्णा. मौन आंदोलन चाललंय अण्णाचं. आता तुम्हाला दुसरं एक दाखवतो की गोदी मीडियाच्या पत्रकारांना कसं ताणून लोकांनी आणलंय ते दाखवतो तुम्हाला. गोदी मीडियाचे पत्रकार कसे ताणून मारले गेलेत बघा. म्हणजे गोदी मीडिया असेल, भाजपचे नेते असेल, पोलीस असेल, विश्लेषण करेंगे, खुलकर बात करेंगे कि छात्र आंदोलन में टीवी पत्रकारों की पिटाई पर रवीश कुमार और चित्रा त्रिपाठी के बीच क्या बहस हो जाती है. और जब प्रियंका गांधी से सवाल किया जाता है कि छात्र आंदोलन में पत्रकारों को पीटा जा रहा है, कई पत्रकारों की पिटाई हुई है, तो प्रियंका गांधी ने कैसे उल्टा मीडिया को ही झाड़ दिया. पहले बात की शुरुआत कहां से होती है. छात्र आंदोलन में कई पत्रकारों को देखकर मोदी मीडिया हाय हाय के नारे लगे, किसी की शर्ट फाड़ दी गई, किसी पर पानी फेंक दिया गया. अनेकों ऐसी घटनाएं सामने आई है जिसे लेकर बहस छिड़ गई है. और ये कहा जा रहा है कि रवीश कुमार ने जो नैरेटिव बनाया था उसका नुकसान हो रहा है. व्यक्ति पत्रकारों के खिलाफ तो अगर कहीं पर कोई है और पत्रकारांची अवस्था काय झाली. सबसे बड़ा लोकतंत्र है, आप क्या कहेंगे. और आप लोग अब सच बोलना शुरू कर दीजिए, सच दिखाना शुरू कर दीजिए. प्रियंका गांधी तो प्रियंका गांधी मीडिया को खरी खरी सुनाती है कि अब तो सच दिखाना शुरू कर दीजिए. छात्रों के साथ कितना कुछ हो गया, पत्रकारों की पिटाई हो रही है, अब तो सच दिखाना शुरू कीजिए. लेकिन हमारे टीवी एंकराएं रवीश कुमार को जिम्मेदार बता रहे हैं. सारी बात रवीश कुमार पर ही अवस्था पत्रकारांची झाली मित्रांनो. आता पंजाब मधून सुद्धा शेतकरी ट्रॅक्टर घेऊन बघा हजारो ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या दिशेने आलेले आहेत. म्हणजे आता हा जनसैलाब थांबणार नाही, आंदोलन थांबणार नाही. आणि या शेतकऱ्यांची मागणी आहे की अमेरिकेसोबत जो करार केलेला आहे हा करार रद्द करण्यात यावा. बघा हे सगळे पंजाबचे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या आंदोलनासाठी आलेले आहेत बघा. आता ह्यांना पोलिस अडवतात, येऊ देत नाहीत, तरी सुद्धा ते ट्रॅक्टरने तोडफोड करून ते सगळे यायला लागलेले. म्हणजे किती भयानक परिस्थिती झालेली आहे बघा सध्या देशाची. आता हे सगळं भाजपच्या विरोधात अक्षरशः रान उठलेलं आहे. आणि भाजप मध्ये असं झालंय बघा. आता जे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी परदेशाला शिकते आणि तिला एवढं ट्रोल केलं गेलंय की अक्षरशः तिनं
आपलं अकाउंटच बंद करून टाकले, की इंस्टाग्राम अकाउंट बंद करून टाकलंय, की लोकांनी तिला एवढं ट्रोल केलंय की भयानक. आता बघा भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांना कसं झोडापलंय, आमदाराला कसं झोडापलंय बघा. हे बघा, हे बघा, हे आमदार महोदयाला मारहाण. प्रोटेस्ट चल रहा था और पटना में एक महीना से दिल्ली में जंतर मंतर पर प्रोटेस्ट. हे आमदार महोदयाला झोडपून काढले लोकांनी, ताणून पकडला आणि निवार चोपलाय बघा. किसी भी दौर का असर नहीं होता, क्योंकि हमारी सल्तनत की सरहद इंसानियत की दहलीज से शुरू होकर विद्यार्थ्यांनी झोडपून काढलं सगळ्यांना. ईमानदारी के इलाके से गुजरती हुई दिल्ली के दरवाजे पर खत्म होती. मध्ये जनतेमध्ये आता उद्रेक, जनतेमध्ये उद्रेक पसरलेला आहे या सरकारच्या विरोधात, या लोकांच्या विरोधात. बघा, हा आलता भाजपचा मध्येच हे करायला, त्याला सुद्धा झोपटून काढला तेव्हा बघा, हाणला त्याला, निवार चोपून काढला. ऐका कसा झोपटलाय. म्हणजे जो जो भाजपचं गुणगान गाईल त्याला चोपून काढलं जाते त्या दिल्लीच्या जंतर मंतरवरती. अक्षरशः त्याला मारायसाठी झुंबड पडले लोकांचे बघा. त्याला वाटलं की आपल्याला कोणी मारणार नाही, आपण दाद आहे, पण अक्षरशः लोकांनी झोडपून काढलाय त्याला. म्हणजे ही सगळी तरुणाई बघा. और ये हम तस्वीरें आपको दिखा रहे हैं, देखिए किस तरह से ये इनका बघा, देखिए बीजेपी भाजपच्या नेत्याची गाडी तोडून फोडून टाकले. जिथं जिथं भाजप दिसतंय, पोलीस दिसतंय, लोक हाणायला लागलेले. भाजपचा झेंडा घेऊन फिरणारा. किस तरीके से बर्बरता से मारा गया पुलिस वाले. चूतिया नहीं नेवर मिस विथ बिहारी कहकर अगर छात्र बैरिकेड तोड़ नहीं पा रहे हैं तो बैरिकेड को लेकर भाग जा रहे हैं पीछे से. बघा, हे त्यांना अडवायला लावलेलं ते सुद्धा उचलून फेकून दिलं त्या विद्यार्थ्यांनी बघा. म्हणजे लोक आता मोदी सरकारला घाबरणार. आता म्हणजे नरेंद्र मोदींना लोक घाबरत नाहीत, मोदी मीडियाला घाबरत नाही. लोक खुलकर विरोध करायला लागलेले आहेत आणि जिथं गावल तिथं धोपटून काढायला लागलेले आहेत बघा. गेल्या 2 महिन्यापासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे कॉक्रोच जनता पार्टीचं, आणि त्याला सरकार दाद देत नव्हतं. आणि हे आंदोलन कशासाठी होतं? पेपर लीकच्या मुद्द्यावरती धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा त्या संदर्भात होतं. मात्र ज्या पद्धतीनं दिल्ली पोलिसांनी अमानुष त्या विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला केला, मारहाण केलं, कोणाचा पाय मोडला, हात मोडलं, मारलं, त्या गोष्टीला कंटाळून वैतागून जनजी सगळा जागा झाला आणि आता आंदोलनाचा देशभर भला मोठा असा भडका उडलेला आहे. आता यामध्ये विरोधी पक्षांनी सुद्धा उडी घेतलेली आहे. विरोधी पक्षाची लोक सुद्धा यात उतरलेले आहेत. म्हणजे देशामध्ये अगोदरच आंदोलनात सुरू होती, त्यामध्ये ह्या आंदोलनाचा मोठा भडका उडलेला आहे. आता हा पेपर घोटाळ्याचा जो भ्रष्टाचार आहे, हा विद्यार्थ्यांचं मत असं आहे की हे लोक भ्रष्टाचार करून, म्हणजे भ्रष्टाचारी आहेत भाजपची सगळीच लोक, आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं विद्यार्थ्यांचं मत आहे. मात्र भारतीय जनता पक्ष अजून बी ठाम आहे की त्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा नाही म्हणून. म्हणजे ठाम आहे अजून पण भाजप त्याच्यावरतीच. मात्र तो राजीनामा घेतला पाहिजे लवकरात लवकर. नाही घेतला तर अजूनही याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती देशामध्ये निर्माण होईल बघा. आता पोलीस जवळपास पोलिसांनी सांगितलेलं आहे की 150 पोलिस जखमी झालेले आहेत, तर विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झालेले आहेत. एक विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे यामध्ये, हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. तसंच गोदी मीडिया जे आहे, गोदी मीडियाच्या सुद्धा
अनेक पत्रकारांना ताणून मारलेला आहे, धोपटून काढलेला आहे. आता त्याचबरोबर प्रियंका गांधी यांना प्रश्न विचारला की गोदी मीडियाच्या पत्रकारांना मारहाण होती, त्यावरती प्रियंका गांधी यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही खरं दाखवायला चालू करा, जोपर्यंत तुम्ही सच खरं दाखवणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला असंच मारहाण करतील, असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. आता पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी दिलेली नव्हती, तरी सुद्धा हे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत. आता पोलीस परवानगी देणारच नाहीत, कारण की सरकार जे सांगतं ते पोलीस करतात. आता जर पोलिसांनी शांतते मार्गाने आंदोलन करून दिलं असतं, परवानगी दिली असती, व्यवस्थित सांगितलं असतं विद्यार्थ्यांना, तर मात्र अनेक दिवस ते आंदोलन चाललं असतं. आणि आता सुद्धा ते अनेक दिवस आंदोलन चालणार अशी स्थिती आहे ती सध्याची. म्हणजे अक्षरशः वैतागून गेलेली ती पोरं सगळी, आणि दिसल त्याला धोपटून काढते ती भाजपच्या बाजूने जे बोलणारा माणूस आहे त्याला. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हिंसा हा पर्याय नसतो आणि हिंसेचं समर्थन कोणीच करत नाही, आम्ही करत नाही, कोणीच करत नाही. मात्र ज्या वेळेस सरकार निर्लज्ज होत असतं त्यावेळेस निर्लज्ज होऊनच उत्तर द्यावं लागतं, असं विद्यार्थ्यांचं एकंदरीत मत येतंय, विरोधी पक्षाचं मत येत आहे. तर बघा, या आंदोलनामध्ये मात्र गोदी मीडियानं सपाटून मार खाला, धोपटून काढली सगळी गोदी मीडिया. जे पोलीस डोक्यात हिंदुत्ववादाचा विचार घेऊन काम करणारे त्यांना सुद्धा झोडपून काढलं गेलेलं आहे. आणि जे लोक मोदी समर्थक आहेत तिथं जाऊन दादागिरी करतात त्यांना सुद्धा फटके देऊन काढलेल्या आहे लोकांनी. आणि पोलिसांनी काय केलं हे सुद्धा आंदोलनामध्ये आपल्याला दिसलेलं आहे. मुंबईच्या आंदोलनामध्ये एका महिलेचं कसं अंग पकडलं गेलेलं आहे त्या पोलिसाकडनं, तसंच त्या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये एका पोलिसानं काठी कशी मागून त्या मुलीच्या बाय अंगामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही जी पोलिसांची मानसिकता आहे, या मानसिकतेला सुद्धा बाजूला करणं गरजेचं आहे. अशा लोकांवरती सुद्धा सेवेतून बडतर्फ करणं गरजेचं आहे. नुसतं निलंबन करून चालणार नाही. एका एसीपीला डीसीपीला यानं महिलेला थप्पड मारले, त्याला सुद्धा निलंबित केले. फक्त निलंबन करून चालणार नाही, ह्या लोकांना सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे की ते डोक्यामध्ये जात ठेवून दुटी करतात, ह्यांना सेवेतूनच बडतर्फ केलं पाहिजे बघा. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सौम्य, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.